रामकृष्ण हरी. शुभ दुपार. कशी यूट्यूब फॅमिली? मस्तच असणार. मी पण मस्तच आहे बरं का. तर किती दिवसाचे व्हिडिओज काढणं आहे ना, असेच टाकते जेवढे आहे शिल्लक तेवढे. इकडचे तिकडचे काही तुळशीचे लग्नाला गेले ते काल परवा, तिथले टाकले काही. असेच छोटे मोठे टाकत राहिली. तर काही व्हिडिओ टाकायला वेळ भेटत नाही. तर म्हटलं काल परवाच्या दिवशी इंदुरेकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा झाला. तर खूप व्हिडिओ दिसते आहे. तर व्हिडिओ टाकले त्यांनी. तर म्हणजे ते काही त्यांनी नसेल टाकले इंदुरेकर महाराजांनी, पण टाकले असेल त्यांचे कोणी असतील कार्यकर्ते किंवा जवळचे आसपास, त्यांनी टाकले बा असे व्हिडिओ. तर मस्त छान कार्यक्रम झाला बरं का त्यांच्या मुलीच्या साखरपुड्याचा. आणि पण असे दुसरे काही राहताना तर त्यांनी असे व्हिडिओ टाकले का बा इंदुरकर महाराजां दुसऱ्यांना शिकवता, दुसऱ्यांना कीर्तनात असं असं सांगत्या. मग त्यांनी कसं त्यांच्या मुलीचा साखरपुडा केला किंवा खर्च केला एवढा. तर असं नसतं बरं का. प्रत्येकाला अपेक्षा असते का आपल्या मुलीचं चांगलं व्हावा, आपल्या मुलीचा साखरपुडा चांगला व्हावा किंवा लग्न चांगलं व्हावा. प्रत्येकाला अपेक्षा असते, असं काही नसतं. तर आता बरेचसे व्हिडिओ पाहू राहिले ना, तर ते इंदुरीकर महाराजांच्या विरोधातच टाकलेले सगळे. का बा इंदुरकर महाराज दुसऱ्यांना सांगतो का तुमच्या मुली शेतकऱ्याला द्यायला काय अडचण आहे, शेतकऱ्याला का देती नाही, का असं करत्या, का तसं करत्या. मग स्वतःची मुलगी का एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीवाल्याला दिली? अरे मग आता ज्याचे त्याचं नशीब आहे, ज्याचे त्याचं तकदीर आहे. का त्यांनी बळच थोडी नेऊन घातली त्या प्रॉपर्टीवाल्याच्या घरी? असं काही नसतं. त्यांचे जुळून आले योग, तिथं जिथं योग जुळलं तिथं माणूस देणारच मुलगी. आणि तुम्ही पण बघा ना, मोठे मोठे प्रॉपर्टीवाले बघा, मोठे मोठे बघा, पण बघा असं थोडी आहे का? ते थोडी नाही म्हणते का? ज्याची त्याची हे राहते. शेवटी नशिबाच्या पुढं काही चालत नाही. असं आपल्याला मस्त वाटतं आपण आपली मुलीला मोठ्या घराण्यात द्यावा, मोठ्या घरात द्यावा. पण आपल्याला काही वेळेस आपले हात पोचत नाही तिथंवर, किंवा काही वेळेस आपली मजबुरी राहते, किंवा आपल्या मुलीच्या नशिबात नाही राहत, किंवा त्या मुलाच्या नशिबात नाही राहत ती मुलगी. असं काही नसतं. पण लोक काय विरोधात हो, काही आपलेवाले म्हणजे त्यांनी काय एवढा खर्च केला आणि का तेवढा खर्च केला, आणि लोकांना कसे सांगते असं करा तसं करा. असं कसं काय हो? त्यांनी जरी खर्च केला तर त्यांनी त्या मुलीसाठीच कमवलेलं, आणि मुलीसाठीच त्यांनी खर्च केला. वायखळ तर काही खर्च केला नाही ना त्यांनी. त्यांनी बघा तुम्ही कोणाचा सत्कार केला का कार्यक्रमात? कोणाला काही पुढाऱ्याला बोलवलं का? मोठे मोठे मानकरी बोलवले का? नाही. बोलवले असतील पण त्यांचा त्यांनी सत्कार केला नाही. त्यांनी सत्काराच्या ऐवजी त्यांनी काय केलं, सरसगट सगळ्यांना बघा तुम्ही असं त्यांनी अशी वस्तू दिली का ती वस्तू प्रत्येकाच्या घरात उपयोगी येते. आणि आपण लोक काय करतो, वस्तू काही घेतो पागा, काही काही लोक काही वस्तू घेत्या, टोप्या घेत्या, टावेल देत्या, फेटे देत्या. अहो ते रस्त्यानेच लोक फेकून देत्या हो, ते फेटे टोप्या टावेल. लोक घरापर्यंत सुद्धा फेटे नाही तिने असे रस्त्याने फेकून देत्या. बघा तुम्ही लगनसराईमध्ये असे रस्त्याने टोपे पडलेले राहत्या, रस्त्याने फेटे पडलेले राहत्या, मंडपाच्या बाहेर फेटे पडलेले राहत्या, मंडपाच्या बाहेर. तुम्ही बघा चांगले झाले लगनसराई चालू झाली आता, बघा लग्नांमध्ये जाऊन तुम्ही असे जिथं बसेल राहत्या का मंडपामध्ये तिथंच सोडून जात्या काही काही लोक ते वस्तू दिलेली. तर मग त्यांनी तर अशी वस्तू दिली आहे का त्या वस्तूचा दोन्ही टाईम उपयोग होईल, दोन्ही टाईम त्या वस्तूचा उपयोग होईल. किंवा म्हणजे घरामध्ये त्या वस्तूचं म्हणजे ती वस्तू डोळ्यासमोर जरी आली तर आपल्याला काहीतरी आपले काय म्हणता आपले मन विचार सगळे दूर होऊन जातील. आपल्या मनात काही दुसरं काही राहिलं तर ते सुद्धा पांगून जाईल. का का आपल्याला असे काही त्यांनी वस्तू दिली म्हणजे लोकांना त्यांनी का म्हणजे साक्षात पांडुरंगाची मूर्त दिली आहे. तर तुमचं सकाळ संध्याकाळ इंदुरीकरांचं लक्षात येणार की इंदुरीकरांनी ही पांडुरंगाची मूर्त दिली आहे आपल्याला. आणि आपण पण त्या मूर्तीची सेवा करू, तिला अगरबत्ती लावू, तिला हात जोडू, किंवा आपण घरातून बाहेर जरी निघालं तरी आपलं लक्ष त्या मूर्तीकडं जाणार. आणि किती वेळा त्या मूर्तीचं म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला त्या मूर्तीची आठवण राहील का ही मूर्त आपल्याला कोणी दिली. तर असं त्यांनी खूप चांगलं कार्य केलं. आणि त्यांनी अजून ते हरिपाठाचं पुस्तक वाटले हरिपाठाचे. तर त्यांनी म्हणजे आज साक्षात ज्ञानोबा माऊलीने लिहिलेलं ते
संस्कृतमधून मराठीमध्ये हरिपाठ केलेला आहे आणि तो हरीचा पाठ तुमच्या खिशात राहणार आहे. तुम्ही नेहमी तुमच्या खिशात ठेवणार आहे. म्हणजे ज्याचे त्याचे अनुभव आहे. साक्षात म्हणजे आमचे एक नात्यातले आजोबा होते. तर ते याला जायचे, मुंबईला जायचे कांदे विकायला. म्हणजे माझे अनुभव सांगते मी तुम्हाला. आमचे नात्यातलेच होते ते, आजोबाच लागायचे दोघं जणं. आणि एक आजोबा होते आणि एक माझे काका होते. स्वतः माझे काका म्हणजे माझ्या मावशीचे घरचे. तर ते दोघं जणं कांदे विकायला जायचे, मुंबईला जायचे ट्रकमध्ये भरून. ट्रकमध्ये भरलेल्या ट्रकमध्ये कांदे विकायला जायचे, घरचे कांदे घेऊन जायचे विकायला. तर माझे काका तिथून कांदे विकून जेव्हा निघाले तेव्हा ते माझे आजोबा झोपलेले होते. आणि माझे जे काका होते त्यांच्याजवळ हरिपाठाचं पुस्तक होतं. आणि त्यांचं तिथून रात्रीचे जेव्हा ते निघाले तर पहाटे त्यांना फुल झोप लागून गेलेली, कोणाला, त्या आजोबांना. आणि माझ्या काकांची जी सवय होती, हरिपाठ संध्याकाळी नित्यनेमाने झालाच पाहिजे आणि सकाळी काकड आरती नित्यनेमाने झालीच पाहिजे. तर ते माझ्या काकड्याचा टाईम झालेला होता. माझ्या काकांचा काकडा चालू झाला पहाटे 5 वाजता. तर ते आजोबा झोपलेले, त्यांना फुल झोप लागलेली ट्रकमध्ये आणि पुढं. आणि माझे काका त्यांच्या शेजारीच बसलेले, त्यांचा काकडा चालू, ड्रायव्हर गाडी चालवतोय. आणि बघा, त्या गाडीचा एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला होता. तर ड्रायव्हर पण गेला, ते माझे आजोबा पण गेले आणि ते जे माझे काका होते ना, ते काकडा म्हणत होते, काकडा. पहाटचा काकडा होता. संध्याकाळी नित्यनेमाने त्यांनी इकडून जाताना हरिपाठ घेतला आणि तिकडून येताना नित्यनेमाने त्यांचा काकडा चालू होता. तर ते काका म्हणजे एवढ्या ट्रकमध्ये शेणाने भरलेला ट्रक होता तो, शेणाने. ते लोक काय करायचे, इकडून जाताना कांदे घेऊन जायचे आणि तिकडून येताना शेण घेऊन यायचे. तर बघा तुम्ही, तर त्यांचा जो काकडा चालू होता त्या काकांचा माझ्या, तर त्यांना काही झालं नाही. आणि त्यांच्याबरोबरचे जे दोघं जणं होते ते जागेवर गेले हो. असं ते इंदुरीकर महाराजांनी पांडुरंगाची मूर्त दिली. आज ती तुमच्या नेहमी घरात राहणार. तिला दोन्ही टाईम तुम्ही हात जोडणार, अगरबत्ती लावणार, किंवा तुम्हाला जेव्हाही वेळ भेटला तेव्हा तुम्ही तिला हात जोडणार, किंवा तुम्हाला जेव्हाही वेळ भेटला तेव्हा तुम्ही तिच्याकडे नुसतं नजर जरी लावली तिच्या देवी मूर्तीकडं, तरी तुम्हाला त्या इंदुरीकर महाराजांची आठवण येणार. तर असं काहीतरी त्यांनी दिलं. नाहीतर लोक असे फेकून द्या त्यावर रस्त्याने काही दिलेली वस्तू भेट. तशी तुम्ही ती मूर्त फेकू शकत नाही, तुम्ही ते पाट फेकू शकत नाही. तो पाट तुमच्या खिशात राहणार. नाही तुम्ही ठेवला तर तुमच्या घरातले कोणीही व्यक्ती खिशात ठेवल, बॅगमध्ये ठेवल, कुठं पण ठेवल ते, पण त्याचा वापर होईल. तर असं त्यांनी केलं आहे. पण लोक काही पण बोलत्या, इंदुरकर महाराजांच्या पोरीना असा मेकअप केला आणि तसा केला. अहो, शेवटी ती नवरी आहे. नवरीला मेकअप केल्याशिवाय ती नवरी नाही दिसत. इंदुरकर महाराज हे समाजाचं प्रबोधन करण्यासाठी ते करत्या कीर्तन. ते म्हणत्या बा, मुलीच्या नवरीच्या इडं चमकी तिडं चमकी, इडं असं तिडं केसं, तिडं काय मंडोळी, इडं आमकं इडं धमकं. तर एक हसण्याचा किंवा पब्लिकला हसवण्याचा एक तो जोक आहे. पण मग तुम्ही अशी अशी मजाक नका ओढू ना. ती पण कोणाची तरी मुलगी आहे ना. आपली मुलगी राहिली काय आणि त्यांची मुलगी राहिली काय. त्या मुलीचा काही मेकअप नाही बरं का. मी बघते तिचे सर्व फोटो बघितले, सर्व हिरो बघितले, तिचा कुठलाही मेकअप नाही त्या मुलीचा. असं एकदम मस्त साडी घातलेली आहे, मस्त तिने एक छोटासा असं म्हणजे थोडं घागरा घातलेला आहे. एकदम एकदम साधा सिंपल मेकअप होता त्या मुलीचा. तरी लोक म्हणत्या इंदुरकर महाराज असे शहाणे सुरते लोक व्हिडिओ टाकू राहिले, शहाणे एकदम असे पुटऱ्यासारखे कपडे घातलेले, एकदम असे पांढरे कपडे घातलेले, टोपी घातलेले. आणि तुम्ही जर आपल्याच लोकांचे आपण उडवायला लागलं तर कसं होणार सांगा. आणि काही नाही त्यांची चूक, काही नाही, कुठंही चुकीचं केलेलं नाही त्यांनी वर्तन. त्यांनी सगळं, आणि त्यांनी स्वतः पण त्यांनी ते स्पीकर हातात घेऊन सांगितलेलं आहे का बा, मला आता लोक असं म्हणतील, मला लोक तसं म्हणतील. तर ते तर लोक म्हणणारच. आता हे लोक आहे, ही जनता जनार्दन आहे. हे कोण काय बोलल, कोण काय नाही बोलणार याचा पत्ता लागणार नाही. पण कमीत कमी त्या मुलीच्या विषयी तरी असे व्हिडिओ टाकू नका. खूप साधा सिंपल त्या मुलीचा मेकअप होता, खूप छान मेकअप होता,
खूप म्हणजे तशी वारकरी संप्रदायामधली मुलगी ती वाढलेली. तिने त्याच पद्धतीने सर्व काही तिचा मेकअप होता. तिने कुठलाही काही गैरवापर केलेला नाही किंवा कुठला काही असा मेकअप असं काही हे करेल नव्हता, हेवी करेल नव्हता. तर असं नका बोलू सगळेजणं. म्हणजे इंदुरीकर महाराज जरी कीर्तनात कीर्तनकार लोकांचा तो एक डायलॉग राहतो, तो एक लोकांना हसवण्याचा एक प्रमाण राहतो. म्हणून काही तोच आपण लावून धरायचा नाही राहत. आपण जर कीर्तनकार लोकांनी लोकांनी जर नुसतं जर ज्ञान जर सांगितलं ना, तर आपण काय म्हणतो हे लोकांना झोप येते हो. ज्ञान जे भक्ती ज्ञान जे राहतं ना ते जर लोकांना जर सांगितलं ना कीर्तनामध्ये, तर लोकांना अक्षरशः झोप येते. त्याच्यामुळे हे कीर्तनकार लोकांनी ना हे जोक झालं, प्रमाण झालं, हे हसी मजाक हे एक त्यांचं ते अ, पाठच केलेलं राहतं. ते प्रत्येक कीर्तनामध्ये थोडंसं लोकांना मनोरंजन करण्यासाठी ते हसावंच लागतं, ते सांगावंच लागतं. ते नाही सांगितलं तर पब्लिक हसत नाही, पब्लिक कीर्तनाला येत नाही, थांबत नाही आणि म्हणून त्यांना ते घ्यावं लागतं ते त्याच्यामध्ये मधून कीर्तनामधून. तर तुम्ही बघा प्रत्येक ठिकाणी कीर्तनामध्ये बघा, जे जर नुसते कीर्तनामध्ये फक्त जर तुम्हाला ज्ञान जर शिकवत राहिले ना, तर तुमचं कधीही कीर्तनाकडे लक्ष लागत नाही. लोकांना बरोबर झोप लागते. लोकं लगेच डुकल्या घ्यायला सुरुवात करते ना, तर काही तर उठून लगेच रस्त्याला लागत आहे. तर म्हणून त्यांना त्यांचं ते एक त्यांनी ते ठरवलेलं आहे. तर त्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे एवढ्या पब्लिकच्या समोर, का बाबा माझ्या मुलीचा आता साखरपुडा आहे, मला लोकं आता असं म्हणतील, मला लोकं तसं म्हणतील. तर त्यांनी काही चुकीचं काही केलेलं नाही. पण लोकं किती लोकं म्हणजे असं आहे, पायी चालू देतीन, गाढवावर बसू देतीन, असे जनता जनार्दन आहे. तर बघा मस्त असा कार्यक्रम झाला आहे त्यांच्या मुलीचा. आपण पण वारकरी आहे. आपण पण त्यांच्या कार्यक्रमाला नाही जाऊ शकलो, पण आपण मोबाईलमध्ये होत नाही पाहू शकतो. आणि छान वाटलं एकदम मस्त ते मुलीचा साखरपुड्याचा कार्यक्रम झाला. तर कोणीही असे व्हिडिओ टाकू नये. प्रत्येकाच्या घरी लेकीबाळी राहतात आणि त्यांनी काहीही वाईट हे केलेलं नाही. एकदम मस्त पब्लिकला एवढी पब्लिक आलेली होती त्यांच्या मुलीच्या साखरपुड्याला. त्यांचा जेवणं करून गेले, आत्मशांत झालं. लोकं म्हणतात का एवढा खर्च करायची काय गरज होती? एखाद्या गरीबाचं लग्न झालं असतं, अमकं झालं असतं तर. अरे पण गरीबाला पण अपेक्षा राहते, श्रीमंताला पण अपेक्षा राहते. प्रत्येकाला अपेक्षा राहते आपल्या मुलीचं लग्न हा चांगलं व्हावा. प्रत्येकाला राहते, पण ज्याच्याजवळ आहे ते करतं, ज्याच्याजवळ नाही आहे ते नाही करीत. पण आपण व्यर्थात असं काही पण बोलू नये. तर बघा कसा वाटला माझा व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा. रामकृष्ण हरी.